अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। रमजान महिन्याच्या 30 दिवसाच्या रोजा उपवासानंतर काल संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यामुळे आज मुस्लिम समाज बांधवांनी ईद उल फित्र सण जामनेर शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला। भुसावळ रोडवरील ईदगाह मैदानावर आज सकाळी 9 वाजता सर्व मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करून अल्लाहकडे दुआ मागितली। याबरोबरच रमजान ईदच्या एकमेकांना शुभेच्छा सुद्धा दिल्या। मुस्लिम समाज बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी जामनेर शहरातील विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने ईदगाह मैदानावर उपस्थित होते। अस्सलाम वालेकुम अस्सलाम, ईद का है यारो ये प्यार। अस्सलाम वालेकुम अस्सलाम, ईद का है यारो ये प्याम। ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार। ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार। ना तेरा है ना मेरा है, ये सबका है त्योहार। ये प्यार का पैगाम है, ये प्यार का पैगाम। मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक। चाहे वो रहमान हो या भाई अपना नाम, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको है सलाम। प्यार ही आगाज हो और प्यार ही अंजाम, खुशियों के इस मौसम की कभी ना आए शाम। ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार। ना तेरा है ना मेरा है, ये सबका है त्योहार। ये प्यार का पैगाम है, ये प्यार का पैगाम। मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, हाय मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक। मुबारक ईद मुबारक, सभी को ईद मुबारक। मुबारक ईद मुबारक, सभी को ईद मुबारक। हो जो भी समझे प्यार को, वो है सबका यार। प्यार नहीं तो कुछ भी नहीं, प्यार से है संसार। ईद ते जब भी पाके यारो रब दा शुक्र मनाइए। ईद ते जब भी पाके यारो रब दा शुक्र मनाइए। और तेरा मेरा छड़के यारो सब नू गले लगाइए। कि मैं झूठ बोलिया और कि मैं कुफर तोलिया, और कि मैं झूठ बोलिया कि मैं कुफर तोलिया, कि मैं झूठ बोलिया कि मैं कुफर तोलिया। ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार। ना तेरा है ना मेरा है, ये सबका है त्योहार। ये प्यार का पैगाम है, ये प्यार का पैगाम। मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक। या रमजान ईद निमित्तच ते आपल्या अल्लाहची प्रार्थना म्हणजेच नमाज हा पढत आहेत। तर याबद्दलची अधिक माहिती आपण या बांधवांकडून जाणून घेऊया। उम्मत मुस्लिमा की तरफ से सभी भारतवासियों को
ईद की शुभकामनाएं देता हूं, बधाई देता हूं और मुबारकबाद पेश करता हूं। साथ ही अल्लाह ताला से दुआ करता हूं कि हमारे देश में इस पवित्र माह के तुफैल में अमन, शांति, भाईचारा बना रहे, सब में एकता और अखंडता रहे और हमारा देश दुश्मनों से भी पाक रहे। ईद आज हम लोग सब हिंदुस्तान वासी मिल कर के ईद का ये त्यौहार बड़े ही भाईचारा और मोहब्बत से मना रहे हैं, जो कि ये संदेश देता है कि ये ईद हम सब में एकता, अखंडता लाए और हम सबको अमन और शांति के मार्ग पर लेकर के जाए। साथ ही आज हम लोग जो ईद मना रहे हैं, ये हमारा एक अहम पर्व है, जो कि पूरे महीने उम्मत मुस्लिमा इबादत करती है, 5 वक्त की नमाज और सभी रोज़ा रखते हैं, पूरी तरीके से खुदा के हुक्म पर चलते हैं और इस महीने में जितनी हमसे इबादत हो उतनी हम लोग करते हैं। साथ ही साथ दान का काम करते हैं, ज़कात अदा करते हैं, फितरा अदा करते हैं और ईद की नमाज जब 30 रोज़े के बाद 29 रोज़ों के बाद जब चांद दिखाई देता है तो हम सब मिल कर के ईदगाह में ईद की नमाज अदा करते हैं और यहाँ से जाने के बाद हम सब एक दूसरे से गले लगाते हैं, गले मिलते हैं, शिरखुरमा पीते हैं और सबको अपनी ईद में हम शामिल करते हैं। बहुत बड़ी खुशी का दिन है। पूरे महीने भर के रोज़े रखने के बाद, रमज़ान के 30 रोज़े होने के बाद हम आज ईद मनाते हैं। आज जामनेर शहर में हमारे सभी मुस्लिम भाइयों ने ईद मनाए और इसी ईद की खुशी में हमारे सब हिंदू भाई हमारे को ईद मिलने के लिए ईदगाह आए हैं। हमारी तरफ से सभी हिंदू मुसलमान भाइयों को ईद की मुबारकबाद देता हूँ। मैं जामनेर तालुका सर चिटनीस भाजपा जामनेर नाजिम शेख वजीर पार्टी। आज या रमजान महिन्याच्या पवित्र अशा महिन्याच्या निमित्ताने आज खरोखर पवित्र असा दिवस किरवला। मी परमेश्वराला विनंती करतो की या संपूर्ण भारतवासियांना या लोकांनी जी दुवा मागितली त्या दुव्यानं संपूर्ण शांतता प्रस्थापित व्हावी आणि वरुण राजाला विनंती करतो की त्याने भरभरून या प्रार्थनेला मान देऊन पावसाचं आगमन या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये पुरेपूर करावं, 100% पाऊस पडावा ही परमेश्वराला विनंती करतो आणि या ईदनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच जलसंपदा मंत्री गिरीजी महाजन यांच्यातर्फेही हे संपूर्ण मुस्लिम बांधवांना आणि देशवासियांना या ईदनिमित्त हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांची जयंती संभाजी ब्रिगेडच्या विद्यमाने जामनेर शहर कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर या प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। शाहूजी महाराजांनी या देशामध्ये केलेला आहे आणि शाहूजी महाराज हे तर केवळ तलवारीचे राजे नव्हते, तर हे बुद्धीचे राजे होते, पेन चालवणारे राजे होते आणि त्यांचं शिक्षण जे आहे ते फ्रेझर नावाच्या एका इंग्रज विद्वानाच्या हाताखाली झालेलं होतं। कारण हे संस्थानामध्ये भोसले घराण्यामध्ये दत्तक म्हणून आलेले होते। यांचं मूळचं नाव यशवंत घाडगे। आता बघा, राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांच्या मुलाचं नाव सुद्धा यशवंत, बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचं नाव सुद्धा यशवंत आणि शाहू महाराजांचं स्वतःचं नाव सुद्धा यशवंत। अशा प्रकारचं फुले शाहू आंबेडकरांच्या संदर्भामध्ये हा योगायोग नाहीये। तर यशवंत हे जे नाव आहे, हे यशवंत नाव फुल्यांचं आणि शाहू महाराजांचं आणि त्यानंतर जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुलाचं नाव यशवंत ठेवलेलं आहे। माणगावच्या परिषदेमध्ये जेव्हा परिषद भरली, त्या माणगावच्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं त्याने की तुम्ही बहुजनाचे पुढारी आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांना बाबा बॅरिस्टर आंबेडकर बनवणारे शाहूजी महाराज आणि म्हणजे शाहूजी महाराज जे आहेत हे माणसं घडवणारे आहेत, शाहूजी महाराज हे समाज घडवणारे आहेत, शाहूजी महाराज हे राष्ट्र घडवणारे आहेत आणि शाहूजी महाराजांच्या सामाजिक सुधारणा, शाहूजी महाराजांच्या शैक्षणिक सुधारणा
या देशाला विकासाच्या दिशेने नेणार आहेत. आणि म्हणून आजही शाहूजी महाराजांचे विचार आम्हाला प्रेरक आहेत. आणि म्हणून आम्ही आज इतक्या वर्षानंतर शाहूजी महाराजांची जयंती या देशामध्ये साजरी करीत आहोत. मध्यंतरी करते महात्मा ज्योतिबा फुले या तिघ महापुरुषांना प्रथमतः या ठिकाणी अभिवादन करतो आणि ज्यांची आपण जयंती मनवतो अशा आपल्या सर्वांचे लाडके राजेश्री शाहू महाराज यांनाही अभिवादन करतो. आजच्या या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना या ठिकाणी सगळ्या बहुजनांना, सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळ्या आयोजकांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर माझ्या अगोदर आपल्या इतिहासाचे गाळा अभ्यासक असले जाणार नाही असे आमचे किशोर भोगटे यांना तर त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर साऱ्या महापुरुषांच्या संदर्भामध्ये प्रचंड असा अभ्यास असलेला आमचे व्यक्तिमत्व, आमचे मित्र, त्यांनी संपूर्ण शाहू महाराजांचं कार्य आपल्यासमोर या ठिकाणी ठेवलं आणि आपले शाहू महाराज आजच्या या 21व्या शतकात देखील आपल्याला कार्य करण्यासाठी कशी प्रेरणास्रोत आहेत, कशा पद्धतीने ते आपल्याला दिशा देऊ शकत आहेत आणि त्यांचा आदर्श आपण आपल्या कामामध्ये घ्यावा. खरं तर त्या काळामध्ये आपल्या रिझर्वेशनचे जनक, राखीवच्या संकल्पनेचे जनक जर कोणी असतील तर राजा शाहू महाराज हेच होते आणि त्यांनी ती संकल्पना प्रॅक्टिकली अंमलात आणली आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी ती मांडली आणि ती प्रत्यक्षात आणण्याचं काम शाहू महाराजांनी या ठिकाणी केलं. खूप काही आपल्याला महाराजांबद्दल सांगता येईल, परंतु वेळेच्या अभावी मी या ठिकाणी जास्त, कारण सर्वच काही भाऊंनी सांगितलं आहे. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना शाहू महाराजांच्या दिनानिमित्त शुभेच्छा देतो. आणि खरं तर आज दुग्ध शर्करा असा योग आहे. एकीकडे आपल्या ईद मनवतो आहोत मुस्लिम बांधव आणि आपण सगळेजण आनंदाने, दुसरीकडे शाहू महाराजांची जयंती, असा चांगला योग या ठिकाणी एकत्र आलेला आहे. आणि अशा या चांगल्या योगाच्या दिनानिमित्त मी सगळ्या बहुजन मंडळीला या ठिकाणी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपण सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी इथं हजर आहेत, अधिकारी मंडळी हजर आहेत. सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही, म्हणून सगळ्यांचं एकदा आभार मानतो आणि एक चांगला कार्यक्रम प्रतिभाव आपण घेतला आणि या ठिकाणी पुनश्च आपल्याला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द. न्यू इंग्लिश स्कूल जामनेर येथे सुद्धा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी मान्यवरांनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक रोले सर, CS पाटील सर, आपले सोनवणे सर, मुकुंदाभाऊ आणि संस्था चालक, आमचे मित्र संचालक आदरणीय शंकर भाऊ, आदरणीय दिलीप भाऊ, आमचे मुकुंदराव, नंतर आपले इतू दादा आणि अमर भाऊ, सचिन दादा, नाना सर, सर्वच आणि जे इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणून जे आमच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे त्या कार्यक्रमाचं सगळे घेणार अशी किरण भाऊ, सचिन दादा, सर्वच सन्माननीय. या ठिकाणी सर्वप्रथमतः आपल्या या शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त व पवित्र अशा रमजान ईदच्या निमित्त या ठिकाणी सर्वांना, आपल्या हिंदू मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर अतिशय दुग्ध शर्करा योग म्हणून आजचा दिवस बघावा लागेल, कारण आज आपण पवित्र असा रमजान ईद सण मनवतो आहोत आणि एकीकडे आपण छत्रपती शाहू महाराजांची जयंती देखील मनवतो आहोत. दोघेही असे एक पवित्र असे दिवस या ठिकाणी एकत्र घेऊन आले आणि एकीकडे 1 महिन्याचा उपवास मुस्लिम बांधवांनी पाडला, आज त्याची सांगता झाली आणि एक शांततेचा, प्रेमाचा संदेश देणारा हा ईदचा सण. आणि एकीकडे छत्रपती शाहू महाराज की ज्यांनी राखीव संकल्पना केली, म्हणजे रिझर्वेशनचे जे जनक म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतो असे छत्रपती शाहू महाराज यांची आम्ही या ठिकाणी जयंती मनवतो. छत्रपती शाहू महाराजांबद्दल खूप काही बोलता येईल. फार मोठं कार्य त्यांचं या ठिकाणी आहे. सिंचनाच्या संदर्भात फार मोठं काम आहे. सिंचनाच्या संदर्भात बोलायचं झालं तर त्या काळी त्यांनी राधानगरीसारखं धरण त्यांनी स्वतःच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी उभं केलं. आज जे आपल्या सगळ्या सिंचनी भागाला ते प्रेरणादायी ठरतं आणि त्यांचं संपूर्णच कार्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी संकल्पना रिझर्वेशनची मांडली, पण तिला प्रत्यक्षात आणण्याचं काम जर सर्वप्रथमतः कोणी केलं असेल तर राजे छत्रपती आपले शाहू महाराज यांनी केलं. असे एक आदर्श राजे की ज्या आज सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य निश्चितपणे प्रेरणादायी ठरतं. सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे उद्याचा आदर्श भारत उभा करण्यासाठी, आदर्श समाज उभा करण्यासाठी आणि सर्व समाजाला घेऊन चालणारी भूमिका, समरसता आणि जातीस्वरूपा राखण्याचं काम ज्यांनी केलं, सर्व घटकांना समाजाच्या घेऊन चालण्याचं ज्यांनी ज्या राजांनी काम केलं, असं एक आदर्श राजा त्यांची जयंती आम्ही मनवतो आहोत. अशा या जयंतीनिमित्त आणि ईदनिमित्त पुनश्च या ठिकाणी शुभेच्छा देतो. जय हिंद. सर तुम्ही बोला. छत्रपती शाहू महाराज
यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर ईदनिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा. आजचा हा दिवस शर्करा योग आहे की यामधून आपण सामाजिक बांधिलकी जोपासू शकतो, यांचा आदर्श घेऊ शकतो. या शाहू महाराजांनी या देशामधील असलेली सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आणि दलित, शोषित, पीडित अशा समाजवर्गाला पुढे नेण्यासाठी अत्यंत कसोशीने प्रयत्न करून या समाजातील विषमतेची दरी नष्ट करण्यासाठी शिक्षणाची दारं खुली केली. त्यांना सामाजिक, आर्थिक, राजकीय, नैतिक, धार्मिक अशा सर्व बाजूंचा न्याय मिळवून देण्यासाठी जे अथक असे परिश्रम घेतले, त्यांना या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आजचा मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा पवित्र सण आहे. त्यानिमित्त त्या मुस्लिम बांधवांनाही मी माझ्याकडून सदिच्छा देतो. महाराष्ट्र शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड योजनेचा भाग म्हणून जामनेर तालुक्यात सुद्धा 1.5 लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. जामनेर वन विभागाकडून यासाठी वृक्षांचे रोपे उपलब्ध करून देण्यात आलेली असून आज रोप वाटपाचा कार्यक्रम वन परिक्षेत्र अधिकारी SR पाटील, तहसीलदार नामदेव टिळेकर, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय आवारात पार पडला. नागरिकांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या ठिकाणी वनरक्षक अधिकारी SR पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहे व याबद्दलची सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज या 4 कोटी वृक्ष लागवड या मोहिमेच्या प्रारंभाच्या निमित्ताने रमजान या पवित्र दिनाचा या शुभ पर्वावर मी तमाम जामनेर तालुक्यातील हिंदू मुस्लिम बांधवांना प्रथमतः वन विभागाच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांना खूप शुभेच्छा देतो. आणि आपण बघत आहोत पर्यावरणाचा जो ऱ्हास झालेला आहे किंवा पर्यावरण जे आज आपल्याला 33% वनच्छादित पाहिजे ते आपल्याकडे 20% आहे आणि त्यावरून आपल्याला 13% जवळपास आपल्याला पुढे न्यायचं आहे. त्यासाठी वन विभाग व सर्वसामान्याच्या सहकार्याने शासनाने 4 कोटी हा वृक्ष लागवडीचा सन 17च्या पावसाळ्यामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या प्रत्येक घटकातील लोकांना हे ज्यांची इच्छा आहे की बा 1 रोप लावायचे, 2 रोप लावायचे, 5 रोप लावायचे, परंतु या किरकोळ रोपांसाठी ते रोपवाटिकेपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून शासनाने वन विभागाने हे निश्चित केलं की आपण वन महोत्सव कालावधीमध्ये रोपे आपले दारी या कार्यक्रमांतर्गत हा छोटासा स्टॉल रोप विक्रीचा स्टॉल या ठिकाणी सवलतीच्या दराने या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. जेणेकरून सर्वांना या ठिकाणी रोपं नेऊन आपला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोलाचं सहकार्य आपल्याला 33% आच्छादन होण्यासाठी खूप आपली मदत होऊ शकेल. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आपण बघत आहोत गर्दीसुद्धा त्याप्रमाणे आहे आणि लोकांना त्याचं महत्त्वसुद्धा पटलेलं आहे आणि कळत आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली आहे. जागोजागी आम्ही सर्व दूर बॅनर्स लावलेले आहेत, ॲटो रिक्षावर लावलेले आहेत. त्याचप्रमाणे शाळा, संस्था, इतर यंत्रणा या सर्वांच्या माध्यमातून वेळोवेळी बैठका घेऊन हा कार्यक्रमाची आम्ही जनजागृती केलेली आहे आणि तळागाळात अगदी खेड्यापाड्यापर्यंत याचा हा प्रसार झालेला आहे आणि त्याचा जास्तीत जास्त लोक या ठिकाणी हे वृक्ष लागवडीसाठी या ठिकाणी येत आहेत. आणि मी लोकांना या निमित्तानं एकच आवाहन करू शकतो की शासनाने जे 3 वर्षामध्ये 50 कोटी वृक्ष लागवडीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तर ते पहिल्या 17मध्ये 4 कोटी, 18मध्ये 13 कोटी आणि 19मध्ये 33 कोटी ह्या कार्यक्रम यशस्वी करायचा आहे. आणि त्या दृष्टीने मी तमाम जनतेला असं आवाहन करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करून नुसती लागवड न करता एवढ्यावरच न थांबता तर त्याचं संगोपनसुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे असं मी आवाहन करतो. आणि एक सर्वांना एक पर्यावरण सुधारण्याचा आणि या मोहिमेमध्ये भाग घेण्याची एक संधी मिळत आहे.
या निमित्तानं मी त्यांना आवाहन करून वनरक्षक अधिकारी एस आर पाटील सर यांना आपल्याला अधिक माहिती दिलेली आहे। त्याचप्रमाणे जामनेर शहरातील नागरिकांनी वृक्षारोपण करून त्याचे वृक्षारोपणच करून नव्हे तर त्या झाडाचे संगोपन करून त्याला वाढवावे असे आवाहन देखील या ठिकाणी यांनी आपल्याला केलेले आहेत। कॅमेरामन नीरज चौधरीसह मी जय इंगळे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। आज मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र असा रमजान ईदचा सण जामनेर शहरात मोठ्या उत्साहात पार पडला। रमजान ईदच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झालेला अभिनेता सलमान खानचा ट्यूबलाइट या चित्रपटाला जामनेर शहरातील शालिमार टॉकीज मध्ये सिने रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती। रमजान ईदचा उत्साह असल्याने शालिमार टॉकीजला सर्वच शो हाऊसफुल होते। गर्दी असल्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख ठेवण्यात आला होता। जैसा कि आप सबको मालूम है कि हिंदुस्तान चाइना बॉर्डर पर हालात बहुत ही नाजुक है। इसी के मद्देनजर सरकार ने फैसला लिया है कि जो भी नौजवान सेना में भर्ती होना चाहता है या अपने देश की सेवा करना चाहता है तो उसे इंडियन आर्मी में भर्ती किया जाए। आपण आलेलो आहोत शालिमार टॉकीज या ठिकाणी। तर प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांचा ट्यूबलाइट हा पिक्चर या टॉकीजला लागलेला आहे। तर आज ईदच्या शुभ मुहूर्तावर मुस्लिम बांधवांची या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दीही जमलेली आहे। टॉकीजचे सुपरवायझर संतोष चौडिया या ठिकाणी उपस्थित आहे व आपण याबद्दलची सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। ट्यूबलाइट पिक्चर हे त्याने जे बनवलं ते फार चांगलं। पहिले त्याने भाईजान बनवलं होतं एका मुलीवर, पाकिस्तानच्या मुलीवर। यावेळेस त्याने चीनच्या मुलीवर बनवलं की चीन आणि भाई म्हणून बनवलं, पण ते लोकांना काही आवडलं नाही। पण ज्यांनी कोशिश केली की हे पिक्चर चांगलं चीनी भाई म्हणून, चीनी भारतीय भाई म्हणून बनवलं, त्याचा येणंही चांगलं आहे, पण लोकांना थोडा कमी पसंत पडला आहे। पिक्चर चांगलं एक वेळ पाहण्यासारखं आहे। आपण बघितलं की सरांनी आपल्याला याबद्दलची सविस्तर माहितीही दिलेली आहे। कॅमेरामन एजेश खानसह मी जय इंगळे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। फतेपूर गावात आज ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। फतेपूर गावातील ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्रितरित्या रमजान पठण करून सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी गावातील हिंदू मुस्लिम बांधवांनी सुद्धा एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। मैं मुस्लिम पंच कमेटी की ओर से रमज़ान ईद के बारे में हिंदू मुस्लिम भाइयों को बार बार मुबारकबाद देना चाहता हूँ। हमारा ये ईद है, ये एक शांति का पैगाम है, शांति का एक दूत है। ये रमज़ान महीना हमारा बहुत पाक महीना है। हम सबों को मेरे ओर से, मेरी मुस्लिम पंच कमेटी की ओर से बधाई मुबारकबाद देता हूँ। आत्ताच थोड्या वेळापूर्वी सर्व मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केलेली आहे आणि त्यांच्या परंपरेनुसार ते त्यांच्या कब्रस्तानमध्ये जे त्यांचे पूर्वज असतात, जे कोणी त्यांच्या वंशावळमधले जे कोणी वारलेले असतात, त्यांच्याकडे ते त्यांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी येतात। जे हजरत मोहम्मद पैगंबरांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानुसार ते त्यांचं अवलंब करतात आणि त्यांना वंदन करतात। जाणून घेऊया अशाच काही प्रतिक्रिया आपण त्यांच्या काही मुस्लिम बांधवांकडून। हमारे ईद मुबारक। हम अभी कब्रिस्तान में हुए और हमारे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तरीके भी दिखाए हुए तरीके पे हम अमल करते हैं और हमारे पुरखों के दफन कब्रिस्तान में आते और उनकी कब्र पे दरूद पाक भेजते। आजच्या दिवशी फतेपूर परिसरात ईदचा सण मोठ्या आनंदाने उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। समग्र मुस्लिम बांधवांनी
या ठिकाणी ईदची नमाज अदा केली ईदगावर। आनंदाच्या क्षणात या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन हा सण अतिशय गोविंदाने साजरा केला। त्यानंतर सर्वांनी लागूनच असलेल्या कब्रस्तानमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पूर्वजांना दफन केलं जातं त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या आत्मशुद्धीसाठी किंवा परमेश्वर त्यांना चिरशांती देव यासाठी प्रार्थना केली। त्याला आपण त्यांच्यावर दरूद पाठवलं आणि या ठिकाणी एकमेकांना शुभेच्छा देऊन या सणाचा या ठिकाणी समारोप झाला। पण आत्ताच बघितलं की कशा प्रकारे सर्व मुस्लिम बांधवांनी अतिशय उत्साहात आणि मोठ्या आनंदात ही ईद हा सण साजरा केलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या माहितीत सांगितलेलं आहे की नमाज पठणानंतर ते त्यांच्या मुस्लिम कब्रस्तानमध्ये जातात आणि ते ज्यांचे पूर्वज असतील जे दफन केलेले असतील त्यांनाही ते वंदन करतात आणि नंतर जे राहिलेले लोक आहेत त्यांनाही ते मोठ्या उत्साहात आणि आनंदात ईदच्या शुभेच्छा देतात। तसेच JBN महाराष्ट्र न्यूजच्या चॅनलच्या वतीने जे संपादक आहेत मिलिंद लोखंडे साहेब किंवा किरण सोनवणे साहेब यांच्याकडून सुद्धा सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा आणि JBN महाराष्ट्र न्यूजच्या संपूर्ण टीमकडून सर्वांना शुभेच्छा। कॅमेरामन राजू मनियारसह मी रिपोर्टर हसमुख नेरिया, JBN महाराष्ट्र न्यूज, फत्तेपूर। नेरी गावात सुद्धा ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद उत्साहात साजरे करण्यात आले। नेरी गावातील ईदगाह मैदानावर आज सकाळी 9 वाजता सर्व मुस्लिम बांधवांनी सामूहिकपणे नमाज पठण करून सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। शुक्र है, अल्लाह का बहुत बड़ा करम है कि आज हम लोगों ने ईद उल फित्र की नमाज ईदगाह में अदा की है और सब मुसलमानों के लिए आज का दिन बहुत ही मोतबर है और सबको चाहिए कि एक दूसरे से गले मिलकर और सबके साथ खुशियाँ बांटें। और ये यही ईद है कि एक दूसरे को हम ये तालीम देते हैं कि ईद का मतलब ही होता है कि सबको हम खुश करें और सबको खुशी के साथ रिश्ते निभाएं और सबके साथ अच्छे से बर्ताव करें। और आज अल्लाह का शुक्र है कि हम लोगों ने ईद उल फित्र की नमाज अपने ईदगाह में यानी कि झारे मोहल्ले की ईदगाह में अदा की है। मैं तमाम उम्मत मुस्लिमा से एक मैसेज भेजना चाहता हूँ और कुछ अर्ज़ गुज़ार करना चाहता हूँ कि अल्लाह तबारक व ताला ने हमें ईद जैसी सआदत से मालामाल फरमाया, तो हमें चाहिए आज का दिन अल्लाह तबारक व ताला की इबादत करे, लोगों के साथ खुशियाँ मनाए, अपने अहलो अयाल के साथ खुशियाँ मनाए, ना कि सिनेमा हॉलों के अंदर जाकर अपने महीने भर की इबादतों को बर्बाद करें, ना कि गंदे और फाहिश वीडियो देख करके अल्लाह तबारक व ताला को नाराज़ करे। हमने रमज़ानुल मुबारक के रोज़े रखे हैं, ज़कातें अदा किए हैं, अल्लाह तबारक व ताला ने उसे कबूल फरमाया, उससे बर्बाद करने से बचे रहे। अल्लाह तबारक व ताला तमाम उम्मत मुस्लिमा को अक्ल सलीम अता फरमाए। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।